Hello, good morning. गुड मॉर्निंग. Welcome back. येस, वेलकम. सो वीकडेजला युजली आम्ही सकाळी आधी जिममध्ये येतो. सो तसंच आम्ही आता जिममध्ये आलो आहोत आमचं वर्कआउट करायला आणि आज आमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. Yes. आणि काल आमचं कार्डिओ होतं जे आम्ही केलं नाही, तर आता मग आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग नंतर कार्डिओ पण करणार आहोत. सो या पहिलं स्ट्रेचिंग करून घेतो, त्याच्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो, त्याच्यानंतर कार्डिओ करतो. सो बघू, थोडे थोडे ग्लिम्स टाकतो आम्ही मध्ये मध्ये की आम्ही कसं जिम करतो. आज ओके. खूप झोप येते. तर तसं तुम्हाला सांगितलेलं लास्ट ब्लॉगमध्ये की आम्ही नवीन नवीन आता शिफ्ट झालेलो आहोत. सो काही काही घराचं थोडं मोठं सामान असं बाकी आहे घ्यायचं. वॉलपेपर लावायचा आहे भिंतीला आणि काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत. सो आज मोस्टली तेच असणार आहे आमचं आणि वर्क फ्रॉम होम आहे. सो ऑफिस पण घरून असणार. सो ते दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली मॅनेज करायच्या आहे. आणि हा थोडा इकडे तिकडे धावपळ असणार. बट बघूया, आम्ही तुम्हाला सांगू, तुमच्यासोबत शेअर करत राहू जे काही आम्ही आमच्या दिवसात करतो आहे. सो भेटूया आता वर्कआउट नंतर. सो गाईज, वर्कआउट इज डन. खूप आणि वर्कआउट केलंय आम्ही. खूप जास्त आज वर्कआउट करून घेतला आहे आमच्याकडून, हो. आमच्या ट्रेनरने. तर आम्ही रेग्युलरली आफ्टर जिम आणि जिम नाही करत त्या दिवशी पण वी ट्राय. बट जिम नंतर आमचं फिक्स असतं दॅट वी हॅव कोकोनट वॉटर. येस. आणि थँकफुली आमच्या जिमच्या समोरच एक आहे वेअर वी हॅव कोकोनट वॉटर. तर चला तर जाऊया. खूप ऊन आहे. सो गाईज, आम्ही आता सार्डो ब्रेड घेतलेला आहे विथ सम चेडर चीज फॉर ब्रेकफास्ट. सो हे आमचा आजचा ब्रेकफास्ट असणार आहे. आमचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. जसं आम्ही मगाशी तुम्हाला दाखवलं की आम्ही सार्डो ब्रेड विथ चेडर चीज घेतलं आहे. सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर इट. अँड त्याच्यासोबत आम्ही घेतो आहे प्रोटीन शेक विथ वॉटर, प्रोटीन पावडर विथ वॉटर बेसिकली. सो आमचं बेसिकली वर्कआउटनंतर किंवा आधी आम्हाला आमच्या ट्रेनरने सांगितलं आहे की थोडेसे कार्ब्स आणि प्रोटीन बॅलन्स आउट करायला, ताकी थोडी एनर्जी राहते. सो म्हणून वर्कआउटनंतर आम्ही थोडे कार्ब्स विथ प्रोटीन असं मिक्स्ड बॅलन्स इनटेक घेतो आहे. हॅलो. हॅलो. तर आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही रेडी होऊन जातोय वॉलपेपरचं काम करायला. आम्ही मोस्टली DIY जाऊ आणि त्याच्यानंतर जे लोकल शॉप्स असतात वॉलपेपरचे तिकडे जाऊ, कारण आम्हाला एक विंडोसाठी हवा आहे आणि एक वॉलसाठी हवा आहे हॉलमध्ये. तर ते बघायला आम्ही जातो आहोत. सो फोन आला होता, सॉरी, फोन आला होता. सॉरी, सो आम्हाला कॉल आलेला. तर आता जसं आम्ही तुम्हाला सांगितलं, आम्ही निघालो आहोत ते वॉलपेपर वगैरे बघायला आणि मग आम्ही जाणार आहोत आणि मग आम्ही विवियानाला जाऊ, सॉरी लेक शोर मॉलला जाऊ. तर तिकडे गेल्यानंतर मग थोडा टाइमपास करू, होम सेंटरला जाऊ, थोडं काय आवडतं का बघू. घरासाठी पण काय आवडलं तर मग होम सेंटरमध्ये बघू. आणि मग आणि खूप भूक पण लागली आहे. सो येस, आधी जाऊन काहीतरी आधी खायचा प्रोग्राम करू अँड देन वी विल गो फॉर शॉपिंग. हाऊस शॉपिंग. हाऊस शॉपिंग. तर आणि सायमल्टेनियसली ऑफिसचं काम पण चालू आहे. हो, लॅपटॉप्स कॅरी केलं तर आम्ही केलेलं आहे. म्हणजे मध्ये मध्ये जर काही मीटिंग्स वगैरे काम निघालं तर मग ते बसवून करायला. सो येस, मग बघूया कुठे कुठे जातो आहे आम्ही, तुम्हाला दाखवूच.
आमचं DIYचं शॉपिंग झालेलं आहे. आम्ही आमच्या घराजवळच एक DIY आहे, सो तिकडून आम्ही सामान घेतलेलं आहे जे पाहिजे होतं ते. अँड जर तुम्ही नोटीस करत असाल तर आमच्या सेटअपमध्ये थोडासा डिफरन्स दिसेल तुम्हाला. सो आम्ही रिसेंटली म्हणजे आत्ताच DIYमधून एक फोन स्टँड पण परचेस करून घेतला, सो दॅट यू नो हलत होता. हो हलत होता. आणि प्लस आपल्या प्रिन्सेसला हात दुखायचे फोन धरायला. तर हा आता व्लॉगिंग करायचा एक न्यू पोझिशनमध्ये आम्ही फोन ठेवू शकतो. आणि कन्व्हिनियंट आहे हा जास्त, सो हातात धरायची पण गरज नाही लागणार व्हेन वी आर इन द कार. तर वॉलपेपरचा प्लॅन आम्ही संध्याकाळवरती पोस्टपोन केलेला आहे. म्हणजे ऑफिस आवर्स आमचे संपते तो. करेक्ट, कारण की आता थोडी भूक लागली आहे. खाऊ आणि मग थोडंसं काम करू. येस. आणि मग जाऊ वॉलपेपर घ्यायला आम्ही. एक वॉलपेपर आम्ही घेतलाय छोटा, मोठा तो वॉलपेपर विंडोसाठी आहे, विंडोसाठी. तर एवढं काय नाही, ते DIY मधूनच घेणार होतो. पण जो मेन वॉलपेपर लावणार आहोत वॉलसाठी ते आम्ही बघायला जाऊ आणि बघू आवडतोय का आम्हाला. आणि आम्ही मेजरमेंट्स पण नाही घेतले तर असंच गेलोय, असंच निघालोय. सो ते आता फिगर आउट करायला लागेल कसं काय करायचं. सो बघू, ते आम्ही त्यांना सांगू. जर त्यांना मेजरमेंट्सवाल्यांना ते पाठवतात तर मग त्यांना आम्ही सांगू की तुम्ही घरी येऊन मेजरमेंट्स घेऊन जा. अँड देन मग आम्ही तोपर्यंत वॉलपेपर साईड बाय साईड चूज करून ठेवू. कुठं जायचं आहे? घरी कशाला? झोप येते. किती वाजता उठलीस? किती? ऐकू नाही येत. 8 o'clockला उठून पण एवढी झोप? गाईज, आम्ही कुठे घरी नाही चाललोय. आम्ही इथेच थांबणार आहोत आणि आम्ही असंच फिरत राहणार आहोत जोपर्यंत ही पूर्णपणे थकत नाही तोपर्यंत. तर आता आम्ही चाललो आहोत होम सेंटर. हे होम सेंटर खाली आहे. आम्ही ऍक्च्युली खायला बसलेलो असतो म्हणून आम्ही ब्लॉग वगैरे केला नाही, कारण की खूप भूक लागलेली, जसं आम्ही बोललो तुम्हाला मगाशी. तर फोन काढायची एवढी फुरसतच नव्हती. पटापट खाल्लं, थोडं ऑफिसचं काम केलं. येस, आणि मीटिंग पण होते दोघांचे, ते अटेंड केले. अँड आता आम्ही होम सेंटरला जाऊन बघतो काय भेटतात. काही चांगलं भेटलं घरासाठी तर मग घेऊ. इकडे जायचं का मार्केट 99? बघतो कुठे जायचं. बघतो, काही दिसलं चांगलं तर मी तुम्हाला सांगू. ओके, बाय. एक्सक्यूज मी, तुम्ही कुठे चालले आहात? आपण घराची शॉपिंग करायची आहे. तेच करतोय. हे घराची शॉपिंग आहे तुमची? हो. ही खुर्ची कधी घेणार आहेस? When are you planning to buy my chair? कोणती चेअर? ती तिथे ठेवलेली आहे. घरामध्ये जागा असेल. When are you planning to buy my chair? घरामध्ये एवढी जागा आहे. ही वाली चेअर. ही नाही आहे. ही नाही, ही पुढची वाली. कधीचा प्लॅन आहे माझी चेअर घ्यायचा? बघ जरा तिच्याकडे. शी इज वेटिंग फॉर मी सिन्स अ लॉंग टाइम. घेऊ. गाईज, सो आम्ही होम सेंटर मधून बेडशीट घेतल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो स्टारबक्सला कॉफी प्यायला. आम्ही मस्तपैकी कॉफी प्यायलो आणि घरी जायला निघालो. आणि पार्किंगला पोहोचल्यानंतर आम्हाला आठवलं की आम्ही बेडशीट घेतलेले. सो आता आम्ही परत चाललोय बेडशीट घ्यायला. आम्हाला लवकर आठवलंय ना, तर आणि नशीब घरी पोहोचल्यानंतर गोष्टी आठवतात. नशीब आम्हाला लवकर आठवलंय गाईज. सो आता आम्ही परत चाललो आहोत ऑल द वे बेसमेंट पासून 3rd फ्लोअर पर्यंत. हे बघा गाईज, आमची पिशवी अशीच राहिलेली आहे. सो फायनली आम्ही निघालो आहोत मॉलमधून. 10 वाजले आहेत. मॉल बंद करून निघालो आहोत. आम्ही पोहोचलो तर लवकर होतो, आणि पण आमचं ऑफिस असल्यामुळे आम्हाला फुल फ्लेजेड शॉपिंग नाही करता येत. आम्हाला मीटिंग्स असले तर आम्हाला थांबावं लागतं. तर आम्ही DIY मध्ये गेलो, आम्ही होम सेंटरमध्ये गेलो, थोडीफार शॉपिंग केली आणि मग आमचे मीटिंग्स होते लाईन अप, तर ते स्टारबक्समध्ये बसून मग मीटिंग्स अटेंड केले.
आणि या सगळ्यामध्ये आम्हाला घराचं पण सगळं सामान घ्यायचं मॅनेज करावं लागतं. सो जसं मी तुम्हाला लास्ट टाइम बोललेलो की खूप हेक्टिक होऊन जातं बिकॉज या फॉर ऑब्वियस रिझन्स की ऑफिस पण चालू आहे पॅरलली आणि मग साईड बाय साईड आमचं घराचं पण सगळं सेट व्हायचं चालू आहे. सो खूप जास्त ते हेक्टिक होऊन जातं आणि हार्डली म्हणजे दिवसाला असं म्हटलं की जर आम्ही 10 कामं प्लॅन केले असणार तर हार्डली 2 ते 3 कामं होतात त्याच्यातले. आता वॉलपेपरचं राहून गेलं परत वॉलपेपरचं, कारण आम्हाला मॉलमधून निघताच एवढा लेट झाला. तर वीकडेला थोडंसं डिफिकल्ट पडतं सगळं शॉपिंग जे प्लॅन केलं ते एक्झिक्यूट करायला थोडं मुश्किल होतं. पण ठीक आहे, थोडं करून आय थिंक करू आम्ही. आय थिंक या मंथमध्ये झालं पाहिजे सगळं. आणि आम्ही दुपारी पण म्हणजे उशिरा खाल्ला आहे. सो आता वाटत तर नाही आम्ही की डिनर वगैरे काही करू, कारण की हां पनीर खाल्लेलं आहे आम्ही, प्रोटीन खाल्लं आहे दुपारचं अँड थोडेसे काप्स पण खाल्ले, मशरूम ऑन टोस्ट खाल्लेला आहे. सो ह्या थोडासा म्हणजे नॉट अन एक्झॅक्ट चीट मील बट हां थोडं चिटिंग झालेलं आहे, कारण की आम्ही दिवसातून ऑलरेडी एकदा काप्स खाल्लेले सकाळी जेव्हा आम्ही सार्डो टोस्ट खाल्लेला. तर आयडियली नव्हतं खायला पाहिजे होतं बट आम्ही थोडंसं खाल्लं आहे. तर बघू आता, म्हणजे खाणार तर नाही काही, जसं आम्ही तुम्हाला बोललो मोस्टली आम्ही म्हणजे आमचं ॲपेटाईट खूप कमी झालं आहे कम्पॅरेटिव्हली. आम्हाला नाही लागत सहसा. आणि जर आम्ही काब्स खाल्ले डेमध्ये दुपारी किंवा सकाळी तर मग आम्ही नाही खात आणि आम्हाला नाहीच लागत तसं. पहिला आम्ही बकासूर सारखं एक मस्त मील खायचो. म्हणजे मला अजूनही आठवतं की आम्ही जेव्हा आमच्या इकडे सोय ठाण्याला एक खूप फेमस रेस्टॉरंट आहे पोटकर म्हणून, तर तिकडे आम्ही जायचो थाळी खायला फिश. म्हणजे आम्ही अजूनही जातो खायला, बट जेव्हा आम्ही तिकडे जायचो आधी तर आम्ही एकदम असे म्हणजे एकदम 2 थाळ्या स्टार्टर्स हे दोघांमध्ये आम्ही खायचो, म्हणजे लिटरली सेपरेट खायचो. करेक्ट. आणि आता आम्ही जेव्हा ते फोटोज म्हणजे आम्ही तेव्हा म्हणजे स्नॅपचॅट खूप फेमस असायचं, तर हां खूप बारीक होतं आणि आम्ही स्नॅपचॅटवरती सगळे असे फोटोज काढून मेमरीज म्हणून ठेवायचो. तर आता जेव्हा आम्हाला ते असं फ्लॅशबॅक म्हणून येतात स्नॅपचॅटवरती तर वी कम्पेअर दॅट विथ आर करंट ॲपेटाईट, की आता आम्ही जातो तर कधी कधी एक थाळी घेतो, स्टार्टर घेतो आणि ती थाळी पण पूर्ण संपत नाही. अँड दिस इज नॉनव्हेज थाळी, म्हणजे त्यातलं फक्त प्रोटीन आम्ही संपवून घेतो तसं. सो खूप डिफरन्स पडला आहे. हां आणि मला जर कधी भूक लागली तर मला खूप भूक लागते आणि खूप भूक लागली की हां मग मी एकदम म्हणजे असं खूप खातो. तर थोडंसं हां मला डिफिकल्ट पडतं ॲपेटाईट मेंटेन करायला, बट कारण हे नवीन इंट्रोड्यूस झालं आहे आमच्या लाईफमध्ये. प्रोटीन इंटेक, नो कार्ब्स, तर ओनली फायबर, हे सगळं आता हार्डली 2 महिने झाले. तर त्याच्यामुळे मग थोडं डिफिकल्ट पडतं. म्हणजे मला आता सवय झाली आहे पण त्याला थोडंसं डिफिकल्ट पडतं. बट ठीक आहे, 80% होऊन जातं, 20% कधी कधी नाही जमत. तर हेच सांगायचं होतं आम्हाला की आम्ही तुम्हाला बोललो होतो की आम्ही हे करू पण नाही झालं ते. त्याच्या मागे रिझन्स आहेत आणि ठीक आहे, ऑफिस पण करावं लागतं नाहीतर मग कसं करणार. तर मग आता आय थिंक आमचं आता परत वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा आम्ही जे प्लॅन केलं आज तेव्हा करू आणि तुम्हाला सांगूच. हेच होतं आजचं लाईफ, आजचं डे, सॉरी लाईफ, आजचा आमचा दिवस असा होता. तर आता आम्ही ब्लॉग इकडेच एंड करू. आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि झोपून येतो. उद्या परत पण सेम कसं काय बोलतोय, घरी जाऊन झोपू उद्या परत ऑफिस आहे, सेम स्टेटमेंट. सोबत राहिल्यानंतर ते होऊन जातं. तर येस, मग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. अँड जसं मी नेहमी मागच्या 3 ब्लॉगपासून मी बोलतोय, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. सो येस, असंच सपोर्ट करत राहा. काही आवडत असेल तर ते कॉमेंट्समध्ये सांगा, काही नसेल आवडत तर ते पण सांगा, काही इम्प्रूव्हमेंट्स असतील ते पण सांगा. सो येस, we'll see you in the next vlog. Okay. Good night, bye bye.